महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांचं सभापती राम शिंदेंना पत्र. गोऱ्हेंना पदावरून हटवण्याची पत्रातून मागणी. नीलम गोऱ्हेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव विरोधकांनी दाखल केला. गोऱ्हे आजारी असल्यानं 2 दिवसांपासून सभागृहात आलेल्या नाहीत. आजपासून त्या कामकाजामध्ये सहभागी होतील. नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव आणायला उशीरच झाला. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. खरं तर त्यांचं निलंबनच व्हायला पाहिजे, ठाकरेंची मागणी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता धुसर. या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, आदिती तटकरेंचं विधान. लाडकी बहीण योजनेतील 2,54,00,000 महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे 8 मार्चला मिळणार. विधान परिषदेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना पुन्हा डिवचलं. आमचा औरंगजेब सुतारवाडीत, तटकरेंवर विखारी टीका. तर गोगावलेंना पालकमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, थोरवेंचा पलटवार. रायगडचं पालकमंत्रीपद वरिष्ठांच्या विचाराधीन, तिढा लवकरच सोडवण्याचा प्रयत्न सुरू. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. वरिष्ठांचा आदेश आला की तिढा सुटेल, गोगावलेंचं वक्तव्य. प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणे प्रणाली बसवली जाणार. विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्यांना वीज वापरावरती 10% सवलत दिली जाणार. शेतकऱ्यांकडून थकीत रक्कम टाकून वीज बिल वसूल. गतवर्षी सरकारकडून शेतकऱ्यांच्या वीज बिलावर 0 रुपये, मात्र आता पुन्हा वसुली होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. घाटकोपर रमाबाई कॉलनी फ्लायओव्हरची दुसरी लेन तयार होऊन 1 आठवडा झालाय. हा पूल जनतेसाठी कधी खुला करणार? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. व्हीआयपींसाठी न थांबता पुलावरून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली. मुंबईतल्या नागरिकांना रस्ते आणि काँक्रिटीकरणाची माहिती आता QR कोडवरून मिळणार. काम सुरू केल्याचा आणि संपण्याचा कालावधी, रस्त्याची लांबी, रुंदी, कामाचं ठिकाण ही सगळी माहिती त्यामुळे नागरिकांना उपलब्ध होईल. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सगळे रस्ते, कामं आणि त्यासंबंधित कामं 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्याचे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींचे आदेश. 22 फेब्रुवारीनंतर कोणत्याही नवीन रस्त्यांचं खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही वनतारा प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी सरकारचे प्रयत्न. याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार. तसंच अनंत अंबानी यांनाही पत्र लिहिणार. वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत माहिती. भायखळ्यामध्ये राणीच्या बागेत आता डबल डेकरमधून उद्यान सफारीचा आनंद घेता येणार. लंडनमधील बसच्या धर्तीवर हा उपक्रम राबवला जाईल. यासाठी निविदा काढून कंत्राटदारही नियुक्त केला असल्याची माहिती. होळी आणि धुलीवंदनाच्या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून 10 ते 20 मार्चपर्यंत मनाई आदेश. रासायनिक रंगांचा वापर, रस्त्यानं जाणाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई होणार. सगळ्या उर्दू शाळांसह 8,500 अल्पसंख्याक शाळांच्या शिक्षकांची पदवी तपासली जाणार. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचे आदेश. बोगस पदवीच्या माध्यमातून शिक्षकांनी नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निर्णय. 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकावरती शिक्षकांचा आक्षेप. एप्रिल अखेरपर्यंत परीक्षा घेतल्यास 1 मे रोजी निकाल शक्य नसल्याचं शिक्षकांचं मत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी वेळापत्रक जाहीर केलंय. गिरगावात गुढीपाडव्यानिमित्तच्या शोभायात्रेत यंदा मातृभाषेचा जागर. अभिजात मराठीचा गौरव होणार. मातृभाषेला घालू साद माय मराठी अभिजात अशी यात्रेची संकल्पना असेल. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका सुरू. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा धडाका. गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरणार. ठाण्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक. बैठकीला खासदार नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. कळवा मुंब्रामधील स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टीव्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यासंदर्भात बैठक. ठाण्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभं राहणार. सेंटरमध्ये 260 मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी असेल. प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंची सूचना. रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचं भूमिपूजन. नव्या इमारतीला 105.49 कोटी निधी देण्यास प्रशासकीय मान्यता.
ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांचा दापोली येथील पक्ष कार्यालयातील फोटो कार्यकर्त्यांनी हटवला। 13 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजय कदम यांचा पक्षप्रवेश होईल। रोहित पवार आणि नितेश राणेंमध्ये खडाजंगी, कोरटकर आणि सोलापूरकरवर सरकार कारवाई का करत नाही? रोहित पवारांचा सवाल। तर आम्हाला शिकवू नका, महाराजांचा अपमान करणाऱ्याला सरकार सोडणार नाही, ही महायुतीची भूमिका, राणेंचा पलटवार। सरकारला कोरटकर आणि सोलापूरकरची पाठराखण करायची आणि त्यासाठी भाजपचा गोंधळ, आदित्य ठाकरेंचा आरोप। अबू आझमी ही भाजपची बी टीम असून त्यांना बोलायला लावून त्यांच्यावर कारवाई करण्याचं नाटक, आदित्य ठाकरेंचा घणाघात। महाराजांचा अपमान करणारी जी मानसिकता आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी यासाठी कोर्टात जाणार, वकील झुंजार आव्हाड यांची माहिती। कोकाटेंनी शासनाची फसवणूक केली, त्यांना 5 ते 7 वर्षांची शिक्षा व्हायला हवी, झुंजार आव्हाड यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींसाठी वेगळा कायदा आणि माणिकराव कोकाटेंसाठी वेगळा कायदा, हे दोन तोंडी सरकार, नाना पटोलेंची टीका। सरकारनं कोकाटेंचा राजीनामा का घेतला नाही याचं उत्तर द्यावं, पटोलेंची मागणी। सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतल्याच्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड, 14 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे लखनौ न्यायालयाचे आदेश, हजर न झाल्यास कठोर कारवाईचं सूतोवाच केलं। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी करणार की नाही, क्रौर्य कसं संपुष्टात येईल हे पाहिलं पाहिजे, सरपंच हत्या आणि सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून भुजबळ संतप्त। पुरावे असतील तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची मागणी। तर मीडिया ट्रायल करून कोणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी त्याचे पुरावे सापडावे लागतात, एफआयआर मध्येही नाव असावं लागतं, हाकेंचा दावा। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये शनिवारी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीनं बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय, तसंच शनिवारी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेवण्याचंही आवाहन। नवी मुंबईमध्ये महापे इथे अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारणार, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्यासाठी राज्यातील 50 सायबर पोलीस ठाणी या प्रणालीशी जोडली जाणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत माहिती। गडचिरोलीच्या देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या गेटवर झाडीपट्टी रंगभूमीची ओळख दाखवणारी नाममुद्रा तयार, संपूर्ण विदर्भात देसाईगंज शहराची ओळख ही झाडीपट्टीची रंगभूमी अशी आहे। वरळीतील शासकीय दुग्धशाळा वसाहत इमारतींच्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर, विधान परिषदेत दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांची माहिती। मुंबईतल्या जोगेश्वरीत एका 12 वर्षीय मुलीवर 5 नराधमांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार, या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून ते एसी मेकॅनिक असल्याची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेशातील फोटो समोर, दत्ता गाडे पोलीस असल्याचं सांगून फसवणूक करायचा, तोतया पोलीस बनून लोकांना लुबाडायचा। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, भुसावळ सत्र न्यायालयानं ही कोठडी सुनावली आहे। आपला कार्यकर्ता असला आणि तक्रार आली तरीही कारवाई करा, शिरूरमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बदलापूर प्रकरणातील एन्काउंटर बनावट असल्याचा अहवाल, आता तरी राज्य शासन दोषी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करणार की नाही, हायकोर्टाचा सरकारला सवाल, गुन्हा दाखल करणार की नाही असा तीव्र शब्दात संताप। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीमध्ये 43,77,000 रुपयांच्या निधीचा अपहार, 2 लेखाधिकारी आणि 2 कनिष्ठ सहाय्यक असा 4 जणांवर गुन्हा दाखल। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या धुबधुबी तलावातून विनापरवाना माती उत्खनन, 11 वाहन मालकांवर कारवाई, तर 11 कोटींचा मुद्देमाल जप्त। धुळ्यात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत शबरी घरकुल योजनेचा निधी मिळालेला नाही, आदिवासी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त, महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लाभार्थ्यांचं आंदोलन। विरारच्या अर्नाळा बस डेपोमध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वादातून बस वाहक आणि चालकात मारहाण, लोखंडी सळीनं बेदम मारहाण केल्याची घटना, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीनं 19 वर्षीय गर्भवती पत्नीची हत्या केली, आरोपीकडून गुन्ह्याची कबुली, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये महानगर गॅसच्या पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम, 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी, कामादरम्यान हलगर्जीपणा झाल्याचा आरोप।
हिंगोलीच्या बोरखेडी गावात जलजीवन मिशन योजनेचं काम होऊनही पाणी टंचाई कायम. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 3 किलोमीटरपर्यंत पायपीट. पालघर मनोर रोडवरील शेलवली नाका इथं तिहेरी अपघात. अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. जयकुमार गोरेंविरोधात सोलापूरमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. गोरेंसारखे पालकमंत्री सोलापूरला नको, ठाकरेंच्या सेनेची मागणी. जयकुमार गोरेंना बदनाम करण्यासाठी फलटणच्या एका विकृत नेत्याचं षडयंत्र. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा आरोप. याविरोधात पोलीस महासंचालकांना चौकशी करण्याची मागणी करणार, निंबाळकरांची माहिती. अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. वेतनवाढीचा फरक. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. धुळ्यामध्ये प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचं आंदोलन. महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीच्या टक्क्यांवरून एसटी कर्मचारी आक्रमक. विधानभवनाच्या पायऱ्यांवर कोकरी समाजाच्या महिलांचं आंदोलन. जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आंदोलन. निवडणुकीपूर्वी सरकारनं आश्वासन दिल्याचा महिलांचा दावा. गडचिरोलीमध्ये 8 लाख रुपये इनामी. 1 पुरुष आणि 1 महिला नक्षलवाद्यास पोलिसांनी अटक केली. केलू पांडे मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावं. हे दोघंही भामरागड तालुक्यातल्या चकमकीमध्ये सहभागी होते. रांजणगाव गणपतीजवळ कंटेनरची मुलांना घेऊन जाणाऱ्या उंटाला धडक. अपघातामध्ये उंट जखमी तर मुलांनाही किरकोळ दुखापत. पुणे अहिल्यानगर महामार्गावरची घटना. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील संदीप फाउंडेशनमध्ये 15पेक्षा जास्त विद्यार्थिनींवर मधमाशांचा हल्ला. 1 जण गंभीर जखमी. जळगावमधील आसोदा शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांवर मधमाशांचा हल्ला. 6 शेतमजूर जखमी. टिपेश्वरच्या वाघाचा धाराशिवमध्ये मुक्त संचार. 40हून अधिक जनावरांचा वाघाकडून फडशा. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अबू आझमी आणि प्रशांत कोरटकरच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हात. हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये बंदची हाक. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर समाजात संतापाची लाट. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कडकडीत बंद. ठाकरेंच्या सेनेचे पुण्यातील गुडलत चौकात आंदोलन. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी. परभणीमध्ये शिंदेंच्या सेनेकडून वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत खालापूरमध्ये शिवसैनिकांचा मोर्चा. जालन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ मराठा समाजाचा रास्ता रोको. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. यवतमाळची कन्या दीपश्री देशपांडे बर्लिनमध्ये मल्लखांबचे धडे देणार. दीपश्रीचं सगळ्या स्तरातून कौतुक. बुलढाण्याच्या खामगावातील शेलोळी गावात जुन्या वादातून पिता पुत्रावर धारधार शस्त्रानं हल्ला. पित्याचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. खेड तालुक्यातील सुकवलीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला अपघात. बीडच्या वडवणी तालुक्यातील खळवट लिमगावामध्ये आकाशातून पाव किलो वजनाचे 2 दगड पडल्याचा प्रकार. दोन्ही दगड एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्राच्या अभ्यासकांच्या ताब्यात. साहित्य अकादमीचा साहित्योत्सव दिमागदार होणार. 7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीत आयोजित. कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 21 ते 23 मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत रोपवे बनणार. 9 तासांचा प्रवास 36 मिनिटांवर येणार. न्यूझीलंडनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या उभारली. साऊथ आफ्रिकेचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,000 धावा करणारा केन विल्यमसन न्यूझीलंडचा पहिला खेळाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.